हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होमोफोन्स। होमोफोन्स म्हणजे असे शब्द असतात ज्यांचा उच्चार सारखाच होतो, त्याला आपण होमोफोन्स असे म्हणतो। मग याच्यामध्ये आपण कोणते होमोफोन्स घेतलेले आहेत? देअर, देअर आणि देअर। असं वाटतंय ना एकच शब्द 3 वेळेस उच्चारला म्हणून, पण नाहीये। तर कोणते देअर आहेत? THERE देअर, THEIR देअर आणि THEY'RE यालाच आपण देअर, देअर आणि देअर असं म्हणतो। मग याचे अर्थ काय होतात आणि याचे वापर कसे होतात हे बघूया आपण। तर पहिला शब्द आपण बघूया देअर, THERE देअर म्हणजे त्या ठिकाणी, तेथे। याचं इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्शन कसं होईल? इन दॅट प्लेस और ॲट दॅट प्लेस असं डिस्क्रिप्शन होईल। बरं, मग आपण याचा वाक्यामध्ये काय म्हणून वापर करतो? याचा वाक्यामध्ये आपण ॲज अ ॲडवर्ब म्हणून वापर करत असतो। आता याचं वाक्य मला जर बनवायचं झालं तर कसं बनवता येईल? प्लीज सिट ओव्हर देअर, आय पार्क माय बाईक देअर, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। प्लीज सिट ओव्हर देअर म्हणजे तिथं बसा किंवा त्या जागेमध्ये बसा। आय पार्क माय बाईक देअर म्हणजे मी गाडी तिथं पार्क केली किंवा मी गाडी त्या जागेत पार्क केली असं दाखवण्यासाठी आपण देअरचा वापर करत असतो। देअरचा अर्थ काय होतो? त्या जागेमध्ये किंवा तिथं, ह्या दोन्ही अर्थानं याचा वापर केला जातो। हे झालं ॲज अ ॲडवर्ब म्हणून। मग ॲज अ नाउन म्हणून पण याचा ॲज अ प्रोनाउन म्हणून पण याचा वापर केला जातो। ॲज अ प्रोनाउन म्हणून याचा वापर कसा केला जातो आणि कोणता प्रोनाउन म्हणून वापर केला जातो? ॲज अ डमी प्रोनाउन म्हणून याचा वापर केला जातो। मग डमी प्रोनाउन काय असतं? डमी प्रोनाउनचा ॲक्च्युअलमध्ये मिनिंग काहीच नसतो। डमी प्रोनाउनचा ॲक्च्युअलमध्ये मिनिंग काहीच नसतो, फक्त ते पुढची एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी, त्याची ओळख दाखवण्यासाठी याचा ॲज अ प्रोनाउन म्हणून वापर केला जातं या देअरचा। तर कसं आपण वाक्याद्वारे समजून घेऊया। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की काहीच आशा नाही आहे, काहीच आशा नाही, तर वाक्य कशाबद्दल तयार होईल? देअर इज नो होप, देअर इज नो होप। आता काय सांगायचं मला? आशा नाही आहे, काहीच आशा नाही आहे, काहीच अपेक्षा नाही असं दाखवायचं आहे। तर त्या केसमध्ये मी काय करतोय? देअर इज नो होप असं दाखवतोय। मग ह्या देअरचा काही अर्थ आहे का? काहीच नाही आहे। एक वाक्य बघूया। आता मला जर असं म्हणायचं असेल की हे घर आहे, तर वाक्य कसं होईल? देअर इज अ हाऊस। याच्यामध्ये देअरचा अर्थ काय होतो? काहीच नाही, फक्त ते एक घर आहे हे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की 5 पेन आहेत, तर वाक्य कसं होईल? देअर आर 5 पेन्स। याच्यामध्येही देअरचा काही अर्थ नाही, ॲज अ डमी सब्जेक्ट म्हणून याचा वापर केला जातो। याच्यानंतर आता आपण बघूया देअरचा वापर कसा होतो। THEIR हे देअर, याचा अर्थ काय होतो? त्यांच्या, त्यांचं, त्यांचे, त्यांची, हे त्याचे अर्थ आहेत। मग हे देअर काय आहे? हे देचं पॉझिटिव्ह फॉर्म आहे। ज्या पद्धतीने आयचं माय असतं, हिचं हर असतं, हिचं हिज असतं, शीचं हर असतं, त्याच पद्धतीनं देचं देअर हे पॉझिटिव्ह फॉर्म आहे। हे त्यांचं काहीतरी आहे, त्यांच्या मालकीचं काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी आपण देअरचा वापर करत असतो। याचे वाक्य बघूया। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी त्यांच्या घरी गेलो, तर वाक्य कसं होईल? आय वेंट टू देअर हाऊस। हे त्यांचं घर आहे, दिस इज देअर हाऊस। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की हे त्यांचे मित्र आहेत, तर वाक्य कसं होईल? दीज आर देअर फ्रेंड्स असा आपण याचा वापर करतो। आता धिस कायसाठी वापरतो? जवळची वस्तू दाखवण्यासाठी। आपण ज्यावेळेस हाताने वस्तू दाखवतो, बोट करून दाखवतो, त्यावेळेस आपण धिस असं म्हणतो। ही म्हणजे एक वस्तूसाठी, एक व्यक्तीसाठी आपण धिसचा वापर करतो। आणि ज्यावेळेस एकापेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपण काय? दिसचा वापर करतो। एकापेक्षा जास्त वस्तू आणि जवळच्या असतील त्यावेळेस आपण दिसचा वापर करतो। हे काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे। दीज आर देअर फ्रेंड्स। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ही त्यांची बाईक आहे, तर कसं होईल? दिस इज देअर बाईक अशा पद्धतीने आपण याचा वापर करतो। आणि तिसरं THEY'RE देअर, तर याचा अर्थ काय होतो? ते आहेत। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ते काम करत आहेत, तर वाक्य कसं होईल? दे आर वर्किंग। हे काय आहे? हे शॉर्ट फॉर्म आहे दे आरचं। दे आरचं शॉर्ट फॉर्म काय आहे? देअर। ते काम करत आहेत, दे आर वर्किंग किंवा देअर वर्किंग। आता हे जर मला असं म्हणायचं असेल की ते शिकत आहेत, दे आर लर्निंग, यालाच मी शॉर्ट फॉर्ममध्ये कसं म्हणतो? देअर लर्निंग, देअर लर्निंग अशा पद्धतीने तयार होईल। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ते सर्वोत्कृष्ट आहेत, दे आर द बेस्ट असं म्हणतो लॉंग फॉर्ममध्ये, आणि दे आर द बेस्ट, देअर द बेस्ट अशा पद्धतीने आपण याचा वापर करतो। समजलं की आपण याचा वापर कसा करतो? चला तर मग अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। गुड बाय।